राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एकत्र यावा असं वक्तव्य जे आहे ते आशाताई पवार यांनी केलेलं आहे। त्या संदर्भात रोहित पवार आपल्या सोबत आहेत। त्या सगळ्यांना पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आणि त्याच्यात आशाताईंनी देखील वक्तव्य केलं आहे। आशा आजींनी जे वक्तव्य केलेलं आहे अतिशय पवित्र ठिकाणी केलेलं आहे, म्हणजे पंढरपूरला केलेलं आहे आणि कुटुंबाचा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून त्यांनी आम्हा सगळ्यांना आतापर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे आणि कुटुंब एकत्रित राहावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीची हीच इच्छा आहे। तर शेवटी राजकारण हे राजकारण असतं, दोन पक्ष आहेत, कुटुंब एक असलं तरी एका पक्षाचे प्रमुख म्हणजे आमचे नेते आदरणीय पवार साहेब आहेत आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या पक्षाचे नेते दादा आहेत। त्यामुळे राजकीय भूमिका जर कोणाला घ्यायची असेल तर दोन प्रमुख नेत्यांना तिथं घ्यावी लागेल। आम्ही तर कार्यकर्ते आहोत। आता हे दोन नेते काय भूमिका घेतात हे येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल। सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील त्यांनी देखील इच्छा व्यक्त केली। त्याच्यात नरवळे झिरवळ म्हणतात की माझी छाती फोडली तरी शरद पवार दिसतील। शेवटी कुठल्याही नेत्याने कितीही इच्छा व्यक्त केली तर निर्णय नेत्यांचा तिथं असतो। नेत्यांनी काय पद्धतीने तिथं भूमिका घ्यावी हे शेवटी नेते तिथं ठरवत असतात। तुमची काय इच्छा आहे, म्हणजे तुमचं काय मत आहे, काय एकंदरीत सध्या घरात चर्चा आहे? घरात चर्चा मी व्यक्तिगत तुम्ही जर विचाराल कुटुंब म्हणून शेवटी कुठल्याही व्यक्तीची हीच इच्छा असते की कुटुंब एकत्रित राहावं। राजकीय दृष्टिकोनातून बोलत असताना भूमिका आणि घेणं नाही तर भूमिका व्यक्त होणं हा अधिकार मला नाही, कारण मी कुठल्याही पदावर तिथं नाही। शेवटी आमचे नेते त्या ठिकाणी जी भूमिका घेतील ती शेवटची भूमिका असेल। एकत्र येऊ शकतात तरी शेवटी आता मी कसं काय तिथं काय बोलणार? मी शेवटी एक आमदार आहे। इथं असणाऱ्या स्वाभिमानी जनतेने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिथं आमदार बनवलेलं आहे। त्यांचे विषय आणि महाराष्ट्राच्या हिताचे विषय तिथं मी मांडत असतो। पक्षाचा निर्णय शेवटी पक्षाचे प्रमुख तिथं घेत असतात। निश्चितच आपण बघितलं की राजकीय निर्णय आहे तो मी घेऊ शकत नाही, पण परिवार म्हणून एकत्र यावं अशी इच्छा जी आहे ती रोहित पवारांनी देखील व्यक्त केलेली आहे। कॅमेरा कुणाल जायकर, TV9 मराठी, कर्जत, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।